महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीची खरी ओळख म्हणजे पुरणपोळी आणि आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत. जरासुद्धा मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाची पुरणपोळी. आणि ही पुरणपोळी बनवायला एकदम सोपी आहे, कारण अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्याच्या 2 वेगळ्या पद्धती सांगितल्या. जर तुम्ही नवशिके असाल, नवविवाहित असाल, पुरणपोळी व्यवस्थित लाटता येत नसेल तर या पद्धतीने जरूर बनवा. 100% परफेक्ट पुरणपोळी तयार होईल. मग चला बनवूया आजची रेसिपी. पण त्याआधी अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुरण बनवायचं आहे त्यासाठी मी 1 वाटी आणि वजनी प्रमाणात 200 ग्राम चण्याची डाळ घेतली. स्वच्छ धुवून ती 15 ते 20 मिनिटं चांगली भिजवून घ्यायची. ही भिजवलेली चण्याची डाळ आहे, त्यामुळे डाळ तर लवकर शिजतेच, पण कितीही पोळ्या खा तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. त्यामुळे शक्यतो डाळ भिजवून नंतरच पुरण करायचं. आता यातलं पाणी निथळून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये घालून शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं. ज्या वाटीने किंवा भांड्याने तुम्ही डाळ मोजून घेतली त्याच भांड्याने 2 वाट्या पाणी घालून घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे तेलसुद्धा घातलं. तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता आणि हवं असेल तर थोडीशी हळदसुद्धा घालू शकता. कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते. आता डाळ तर शिजत आहे तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊया. यासाठी इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत. ते अर्धा ते 1 तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, कारण आंबा उष्ण असतो, चण्याची डाळसुद्धा उष्ण असते. आंबा पाण्यात ठेवल्यामुळे त्यातली उष्णता कमी होते. आता यावरची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच चाळणीमध्ये घेऊन असा हा आमरस तयार करायचा. एकदम परफेक्ट आमरस तयार होतो. जरासुद्धा त्यामध्ये आंब्याच्या रेषा येत नाही आणि एकदम साधी सोपी पद्धत. जरी तुमच्याकडे लाईट नसेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने आमरस बनवू शकता. बघाल तर एकदम परफेक्ट असा आमरस तयार झाला. पुरणामध्ये नक्की आमरस किती घालायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी कणिक भिजवून घेऊ. ज्या वाटीने चणा डाळ मोजून घेतली त्याच वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी फक्तच गव्हाचं पीठ वापरलं. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर मात्र त्यामध्ये मैदा जरूर घाला. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं. मोहन घातल्यामुळे पुरणपोळी छान अशी मऊ लुसलुशीत होते. आता हे मोहन पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. पिठाची अशी मूठ तयार होते, म्हणजेच मोहन व्यवस्थित पिठाला लागलं आहे. तुम्हाला जर हवं तर फक्तच मैद्याच्या सुद्धा पुरणपोळ्या बनवू शकता. कणिक भिजवून घ्यायची. त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलं. यामध्ये पाव चमचा हळद घालायची. हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवायची, पण फार पातळसर भिजवायची नाही. अगदी आपण चपातीसाठी जसं कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे, कारण यामध्ये आपण मैदा घातलेला नाही. तर आता हे कणिक चांगलं भिजवून झालं. पण जर तुम्हाला मैदा घालायचा तर किती घालायचा? 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यासाठी अर्धी वाटी मैदा वापरायचा आहे. यावर सुती कपडा ओला करून ही कणिक आपण झाकून ठेवू. तोपर्यंत पुरण तयार करून घेऊया. कुकर थंड झाला, वाफ निघाली की लगेचच त्यावरचं झाकण काढायचं. पूर्ण थंड होऊ द्यायचा नाही. डाळ गरम असताना लगेचच त्याचं पुरण तयार करायचं. बघाल तर यामध्ये जास्तीचं पाणीसुद्धा नाही. जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची तर मात्र थोडं जास्त पाणी घाला. 3 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते. पुरण बनवण्यासाठी पुरणाची जर चाळण असेल तर ती वापरा, पण जर नसेलच तर अगदी पीठ चाळण्याची जी चाळणी असते त्याने सुद्धा तुम्ही पुरण बनवू शकता. पुरण यंत्र किंवा मिक्सर वापरण्याची अजिबात गरज नाही. यामध्ये गरम असतानाच ही डाळ घालायची आणि लगेचच त्याचं पुरण बनवून घ्यायचं. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे पुरण तयार होतं. एकदम मऊ लुसलुशीत. यामध्ये जरासुद्धा डाळीचे कण राहत नाही. एकदम परफेक्ट पुरण तयार होतं. तयार केलेलं पुरण लगेचच मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ मात्र कमीच घालायचा, कारण आपण आमरससुद्धा वापरणार आहोत. 1 वाटी डाळ होती, त्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतला आणि आमरस घालायचा आहे अर्धी वाटी. अर्धी वाटी आमरस पुरेसा आहे. जास्त आमरस घालाल तर पुरण पातळ होईल आणि ते शिजवण्यासाठी जास्त वेळ लागेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बाहेरचा म्हणजे विकतचा आमरस अजिबात वापरायचा नाही, कारण तो खूप पातळसर असतो. त्यामुळे आमरस शक्यतो घरीच बनवा. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं. गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि पुरण शिजवून घ्यायचं. गूळ जसा वितळायला लागतो तसं पुरण पातळ होतं, पण ते शिजण्यासाठी कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तरी लागतात. पुरण बघा पातळसर झालं. 5 ते 7 मिनिटांनंतर ते छान असं घट्टसर व्हायला लागतं, पण ते सतत हलवत राहा, नाहीतर खालून लागलं जाईल. पुरण तयार झालं आहे हे कसं ओळखणार? तर बघा, अजिबात हे पुरण खाली पडत नाही. एकदम घट्टसर झालं.
सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा सुंठ वेलची पावडर घालायची, 1 चमचा घालायचा आहे साजूक तूप. तूप घातल्यामुळे पुरणपोळी बाधत नाही, त्यामुळे तूप जरूर घाला. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पण पुरण जर पातळ असेल तर शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. पुरण व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार? तर पुरणाचा असा हा घट्टसर गोळा तयार होतो. हाताला अजिबात चिकटत नाही, म्हणजेच पुरण व्यवस्थित तयार झालं आहे. गॅस बंद करायचा आणि पुरण पूर्ण थंड होऊ द्यायचं. लगेचच पंख्याच्या हवेखाली ठेवा, म्हणजे पटकन थंड होईल. पुरण बघाल तर एकदम परफेक्ट तयार झालं. एकदम पेढ्यासारखं मऊसूत पुरण तयार झालं. पुरणपोळीमध्ये पुरण किती कमी किंवा जास्त भरायचं त्यानुसार हे गोळे बनवून ठेवायचे. त्यामुळे काम सोपं होतं, वेळ वाचतो आणि पुरणपोळी पटकन लाटायला येते. आता लगेचच पुरणपोळी बनवून घेऊ, पण त्याआधी कणिक व्यवस्थित भिजली आहे. यावर 1 चमचा तेल घालून घेतलं. पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं मळून घेऊया, कारण यामध्ये आपण मैदा घातलेला नाही. पण जर फक्तच गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवायची तर त्यासाठी पीठ नक्की कोणतं वापरायचं? तुम्ही विकतचं सुद्धा पीठ वापरू शकता. पुरणपोळी असो किंवा खापरावरचे मांडे, त्यासाठी शक्यतो लोकवन गव्हाचाच वापर करतात. पण पुरणपोळीचं पीठ आणि मांड्यासाठीचं पीठ हे वेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं. आता 1 ते 2 मिनिटं आपण ही कणिक चांगली मळून घेतली. छान अशी मऊ लुसलुशीत झाली आहे. याच्या लाट्या बनवून घ्यायच्या. पुरणापेक्षा पीठ थोडंसं कमीच घ्यायचं. आता ही सगळी तयारी झाली. लगेचच पुरणपोळी बनवायची आणि आज आपण 2 वेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवणार आहोत. नवशिक्यांसाठी एकदम सोपी पद्धत. यासाठी पेढ्या एवढ्या छोट्या या पिठाच्या गोळ्या तयार करून घेतल्या आणि त्या लाटून घ्यायच्या. लाटताना पुरीसारख्याच लाटायच्या, अगदी छोट्या, फार मोठ्याही लाटायच्या नाही. ही सगळ्यात पहिली पद्धत आणि एकदम सोपी. मी सुद्धा याच पद्धतीने सुरुवातीला पुरणपोळ्या बनवायला शिकले आणि त्यामुळे आता कोणत्याही पद्धतीने पुरणपोळी बनवा एकदम परफेक्ट तयार होते. आता या पाऱ्या आपण लाटून घेतल्या, त्यामध्ये पुरण घालायचं. तर हा पुरणाचा गोळा थोडा मोठाच घ्यायचा आणि त्यानंतर तो व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा. जी लाटलेली दुसरी पारी आहे त्यावर घालून घ्यायची आणि कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. त्यामुळे पुरण बाहेर येणार नाही. खरं तर नवशिके तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल, नवविवाहित असाल, तुम्हाला पुरणपोळी जर लाटता येत नसेल तर या पद्धतीने जरूर बनवा. एकही पुरणपोळी फाटणार नाही. लाटण्यासाठी सुद्धा गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे. लगेचच पोळी लाटायची, पण आधी कडेला लाटून घ्यायची आणि त्यानंतर मध्यभागी लाटायची. मध्यभागीच जर पोळी लगेच लाटाल तर कडा मात्र जाडसर राहतात. मग अशी पोळी खायला चांगली लागणार नाही आणि पुरणसुद्धा काठोकाठ व्यवस्थित त्यामध्ये पसरणार नाही. एकसारखी ही पोळी लाटून घेतली. बघाल अगदी पातळ पोळी लाटली आहे. लगेचच दुसरी पद्धतही बघूया. त्यासाठी कणिक घ्यायची, पण ती थोडी लांबट आकारामध्ये लाटायची आहे. जशी मी व्हिडिओत दाखवली आहे त्याप्रमाणे, पण फार पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची. मध्यभागी त्याला असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे त्याचे 2 भाग होतात. म्हणजे वेगळ्या अशा पाऱ्या आपल्याला लाटून घेण्याची गरज पडत नाही. एकामध्ये आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे. हे पुरण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि लगेचच ही पोळी बनवायची. त्याच्या कडा मात्र व्यवस्थित दाबून घ्यायच्या. कडा जर व्यवस्थित दाबल्या नाही तर पोळी लाटताना पुरण बाहेर येईल किंवा मग पुरणपोळी जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा मात्र ती फुटेल. आता या कडा व्यवस्थित प्रेस करून घेतल्या, लगेचच पुरणपोळी लाटायची. माझी आजी सांगायची, पोळी पाहावी काठाची, म्हणजे काठ अगदी पातळ हवे तरच ती पोळी म्हणजे एकदम परफेक्ट. म्हणूनच काठ आधी लाटून घ्यायचे आणि मग मध्यभागी लाटायचे. काठ जर जाड असतील तर पोळी खाण्याची काही मजा नाही. या सोप्या पद्धती आहेत. हवी तेवढी पातळ पोळी लाटा, जरासुद्धा त्यातलं पुरण बाहेर येत नाही किंवा पुरणपोळी फाटतसुद्धा नाही. आता तिसरी पद्धत. त्यासाठी ही पारी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण भरायचं. पुरण थोडं जास्तच भरायचं. पुरणपोळी म्हटलं की कसं पुरण थोडं जास्तच हवं, म्हणजे पुरणपोळी खाण्याची मजा. आता याच्या या कडा व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या. एकदा का तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी बनवायला शिकाल तर समजायचं पुरणपोळी बनवण्यात आपण एक्सपर्ट झालो. पुरणपोळी हवी तेवढी पातळ लाटू शकता. जराही मैद्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा पुरणपोळी बघा एकदम परफेक्ट तयार झाली. पण त्यासाठी पीठ व्यवस्थित हवं. जर पीठ चांगलं नसेल तर मात्र पुरणपोळ्या फाटतील. म्हणून शक्य असेल तर घरचं पीठ वापरा किंवा विकतचं सुद्धा पीठ वापरू शकता. पुरणपोळ्या तयार झाल्या, लगेचच त्या भाजूनही घ्यायच्या आहे. पण त्यासाठी तवा गरम झाला की गॅस मध्यम आचेवर
आचेवर ठेवायचा आणि मग पुरणपोळ्या भाजायच्या आहे. बरेच जण मोठ्या आचेवर ठेवून भाजतात, त्यामुळे पोळ्या करपतात सुद्धा. एका बाजूने व्यवस्थित भाजून झाली की लगेचच पलटवून घ्यायची. पुरणपोळी भाजताना सतत ती खालीवर करायची नाही, त्यामुळे मऊसूत होत नाही तर पुरणपोळी कडक होते. वरतून त्यावर साजूक तूप घाला किंवा तेलसुद्धा घालू शकता. मस्त अशी टम्म फुललेली गव्हाच्या पिठाची आणि आंब्याची पुरणपोळी एकदा बनवाल तर नेहमी अशाच पद्धतीने पुरणपोळ्या बनवाल. भाजलेली पुरणपोळी लगेचच ताटात किंवा डब्यात घालून ठेवायची नाही. सुती कपडा घ्या किंवा मग टोपल्यामध्ये काढून ठेवा. त्याची वाफ पूर्ण निघाली की मग मात्र डब्यात भरून ठेवायची. एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी. नेहमी आपण त्याच चवीच्या पुरणपोळ्या खातो, पण आंब्याचा सीझन आहे म्हटलं तर ही रेसिपी तर व्हायलाच हवी. पुरणपोळी बघाल तर अगदी होटाने खाता येईल आणि कुणीही सहज बनवेल इतकी साधी सोपी रेसिपी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.